परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जी गुरु मानससरा प्रसाद वाक्य मुक्ता करा अनन्य भक्त मराळ निकरा चरणी थारा तुझपाशी सदाश्रया महा उदारा घालून प्रसाद मुक्त चारा देऊनी निज विश्रांती आसरा येरझारा चुकविसी काय तो साई सिद्धाश्रम दर्शने निवे संसार श्रम निकटवर्ती भवभ्रम दवडी अविश्रम सहवासे साई मूळ निराकार भक्त काजा लागी साकार करोनी माया नटीचा स्वीकार खेळला साचार नट जैसा ऐसिया साईस आणू ध्यानी क्षणभर जाऊ शिर्डी स्थानी दोन प्रहराच्या आरती मागुनी लक्ष लावूनी पाहूया माध्यान्ही आरती पाठी येऊन मशिदीच्या काठी महाराज अतिकृपादृष्टी उदी वाटीत भक्तांस भक्त ही प्रेमळ उठा उठी घालीत समचरणी मिठी उभ्याने मुखने आहाळिता दृष्टी भोगीत वृष्टी उदीची बाबा ही भरभरोनी मुष्टी घालीत भक्तांच्या करसंपुटी अंगुष्ठे लावीत तयांच्या ललाटी प्रेमपोटी अनिवार जा भाऊ जा जीवावयास जा अण्णा जा तू खा सुग्रास जा अवघे जा निजस्थानास प्रत्येकास वदत ते आता जरी ते पाहू न मिळे परी ते सर्वगत सोहळे शिर्डीस त्या त्या स्थानी त्या वेळे दृढ ध्यान बळे दिसतात असो ऐसे करुणी ध्यान अंगुष्ठापासूनी मुखावलोकन प्रेमे घालून लोटांगण कथानुसंधान चालवू गताध्यायाची या अंती कथिले होते श्रोतयांप्रती की बाबा ही मोलक किरणी हाती अर्थश्रुतीचा उकलविला ईशावास्य भावार्थ बोधिनी आरंभिली होती गणुदासांनी आशंका उपजदाच सद्गुरुचरणी घातली नेऊनी शिर्डीस बाबा तई वदले जे वचन तुझ्या या शंकेचे निवाकरण करील काकांच्या घरची मोल करीण जाशील परतोन ते समयी तेच की सांप्रत कथानुसंधान आता येथून चालवू आपण श्रुती होई जे सावदत्तावधान होईल श्रवण अविकळ संस्कृत भाषा अनभिज्ञार्थ ईशावास्योपनिषदर्थ ओविद्वारा पदपदार्थ संकलितार्थ विवरावा ऐसी आस्था धरोनी मनी ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगम साधनी गणुदासांनी आरंभिली गूढार्थ प्रचुर हे उपनिषद भाषांतर झाले पदप्रपद विना अंतर्गत रहस्यबोध होई न आनंद मनाते चहू वेदांचे जे सार तेच उपनिषदांचे भांडार हरिगुरु कृपा नसलियावर अतिदुस्तर गाठावया म्हणेल कोणी मी सज्ञान आपुल्या मते करोन यत्न करीन उपदेशकांचे आकलन प्रतिपादन यथार्थ तरी ते कल्पांतीही न घडे हे तो गुरुकृपा अणुमात्र साकडे तयाची या दृष्टी पुढे आपे आप उघडे गूढार्थ आत्मज्ञानाचे हे शास्त्र जन्म मरणोच्छेदक शस्त्र जे निराभिमान निसंग मात्र तेच सत्पात्र विवेचना ऐसियांची कास धरिता क्षणात उपजे अर्धबोधकता बुद्धीची जाई प्रतिबद्धकता होय विशतता गूढार्थी ईशावास्य प्रकृती आणिता दासगणूंची हेच अवस्था परी साईनाथे कृपा करिता तद्दुर्गमता विराली गीर्वाण भाषेचे अल्पज्ञान तत्रापि आचार्य विद्यारण्य वंदून साई बाबांचे चरण ओवी लेखन आदरिले गणुदास वाणी दुग्धधारा प्रसाद साईंचा तयात शर्करा तेथील माधुर्य परंपरा क्षणैक आदरा जी श्रोते असो हे बोधिनी दिग्दर्शन हृद्गतार्था करा मूलावलोकन यात मत्कथेचे अनुसंधान आहे की आन अवधारा निजभक्त करिता ग्रंथावलोकन आढळे जधी दुर्बोध वचन महाराज करीती समाधान बोलल्या वीण कैसेपा हाच या कथेचा हेत श्रोतया भावे तात्पर्ये विदित इतुकेची माझे मनोगत दत्तचित्त परिसाजी ओवी बद्ध टीका केली
विद्वज्जनांसी मान्य झाली. गणुदासांची मनीषा फिटली. आशंका राहिली पै एक. मांडली ती पंडितांसमोर. ऊहापोह केला थोर. परी होईना समाधान पर. शंका निर्धार कोणाही. इतुक्यात शिर्डीस काही कारणे. दासगणूंचे घडले जाणे. आशंकेचे निरावरण होणे सहजपणे झाले की. घेऊ गेले साईंचे दर्शन. मस्तकी धरिले श्रींचे चरण. करून या साष्टांग वंदन. सुखसंपन्न जाहले. संत कृपेचे अवलोकन. संतमुखीचे मधुर वचन. संतांचे ते सुहास्य वदन. कृतकल्याण भक्तगणा. केवळ संतांचे दर्शन. करी सकल दोषांचे क्षालन. जयांसी त्यांचे नित्य सन्निधान. काय ते पुण्य वर्णावे. का गणू कोठून आगमन. पुसती बाबा वर्तमान. कुशल आहे ना समाधान. चित्त प्रसन्न सर्वदा. गुणदास देती प्रत्युत्तर. असता आपुले कृपाछत्र. किमर्थ भावे म्या खिन्नांतर. आनंद निर्भर असे मी. आपणही हे सर्व जाणता. लोकोपचारार्थ प्रश्न करिता. मीही जाणूनी आहे चित्ता. कुशल वृत्ता का पुसता. स्वये मज करवी आरंभ करविता. पुढे तो रंगारूपास येता. मध्येच ऐसी मेख मारिता. कोणाही उकलिता उकलेना. ऐसे परस्पर चालले भाषण. करी तगणुदास पाद संवाहन. ईशावास्य भावार्थ बोधन. संबोधे प्रश्न पुसिला. ईशावास्य भावार्थ बोधिनी. लिहू जाता अडखळे लेखणी. शंका कुशंका राहती मनी. बाबा त्या उकलुनी सांगाव्या. साध्यंत घडला जो प्रकार. केला बाबांच्या पायी सादर. आशंका ही दुर्निवार. मांडिली समोर बाबांच्या. गुणदास विनवी साईनाथा. माझे ग्रंथ परिश्रम वृथा. ही या ईशावास्याची कथा. आपण सर्वथा जाणता. आशंका दूर झाल्या विना. ग्रंथाचा या उकल पडेना. महाराज देती आशीर्वचना. प्रसन्न मना असे तू. यात काय रे आहे कठीण. जाता आलिया स्थळ परतोन. त्या काकांची मोल करीण. शंका निवारण करील. काका ते भाऊ साहेब दीक्षित. बाबांचे एक प्रेमळ भक्त. काया वाचा मने सतत. गुरुसेवा निरत सर्वदा. प्रख्यात मुंबापुरी नगरी. तेथून अल्प अंतरावरी. पारले नामे ग्रामा भीतरी. राहती हरिभाऊ हे. खरे नाव तयांचे हरी. आई बापे ठेविले घरी. जन म्हणती भाऊ साहेब जरी. बाबांचे परी तिसरेच. महाजनीस बडे काका. निमुण करा म्हातारे काका. भाऊ साहेबांस लंगडे काका. बंब्या काका ही म्हणती ते. आई बापे ठेविती एक. राशीचे ते असते आणिक. टोपण नावे ही मारिती हाक. रीती ही अनेक परीची. महाराज ठेविता नामी निराळी. तीच मग चालिती वेळोवेळी. जाणो तीच मग बिरुदावळी. प्रेमरस मेळी धरितेजी. कधी भिक्षु कधी काका. बाबांनी पाडिला हाच शिक्का. त्याच नामे शिर्डीत लोका. प्रसिद्ध काका जाहले. आश्चर्य वाटले गणुदासा. आश्चर्य सकळांचे मानसा. काय काकांची मोल करीण ऐसा. उलगडा कैसा करणार. मोल करीण ती मोल करीण. काय तिचे असावे शिक्षण. ती काय ऐसी विचक्षण. वाटे विलक्षण हे सारे. कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती. कोठे मोल करणीची मती. महाराज ही तो थट्टा करीती. जनवदती येणे परी. महाराज केवळ विनोद करीती. ऐसेच वाटले सर्वा चित्ती. परी बाबांच्या विनोदोक्ती. सत्यची गमती गणुदासा. परिसूनी त्या साईंच्या बोला. साई बोलले अवलीला. सकृत दर्शनी वाटले जनाला. दासगणूला ते सत्य. साई बोलले अवलीला. परी बोला माझी लीला. सदा सर्वदा पहावयाला. आतुर जनलोक झाला. असो वा नसो विनोदवाणी. कदानती होणे निष्कारणी. बाबांच्या एकेका अक्षरागणी. असती खाणी अर्थाच्या. बाबा जे जे वाचे वदतो. बोल नव्हेत ते ब्रह्मलिखित. एकही अक्षर न होई व्यर्थ. साधील कार्यार्थ वेळेवर. ही दृढ भावना दासगणूची. असो कैसी ही ती इतरांची. निष्ठा जेथे जैसी जयाची. फळ तयासी तैसेच. जैसी भावना तैसे फळ. जैसा विश्वास तैसे बळ. अंतःकरण जैसे प्रेमळ. बोध ही निर्मळ तैसाच. ज्ञानियांचा शिरोमणी.
मिथ्या नव्हे तयाची वाणी निजभक्ताची पुरवावी मागणी ब्रीद हे चरणी बांधिले गुरुवचन नव्हे अन्यथा मन लावून परिसा ही कथा हरेल सकळा भवव्यथा साधन पंथा लागाल परतले गणदास पारले ग्रामी काका साहेब दीक्षित धामी उत्कंठा काकांची मोल करीण कामी पडते कैसी मी पाहीन दुसरे दिवशी प्रथम प्रहरी गणुदास असता शेजेवरी साखर झोपेच्या आनंदा भीतरी तै नवलपरी वर्तली कोणी एक कुणब्याची पोरी गात होती मंजुळ स्वरी खोचली ती सुंदर लेकरी जिव्हा रे गणुदासांच्या दीर्घ आलापयुक्त ते गाणं जयात मंजुळ पदबंधन परिसोनी तल्लीन झाले मन लक्ष देऊन ऐकती खडबडून जागे झाले गीतार्थ बोधनी लक्ष वेधले सावचित्तची ऐकत राहिले प्रसन्न झाले अभ्यंतरी म्हणती ही आहे कोणाची पोर गात असे गंभीर आणि सुस्वर ईशावास्याचे ते कोडे थोर उकलेले पार की इने असो हीच ती मोल करीण पाहू तरी आहे कोण जिच्या असंस्कृत वाणीमधून श्रुत्यर्थ खूण पटविली बाहेर जाऊन जो पाहती खरेच कुणब्याची पोर होती ती काकांच्या मोरीवरती घाशीत होती बासने शोधांती कळली नवलपरी होता तेव्हा दीक्षितांचे घरी नाम्या आगडी तयांचे चाकरी बहीण ही पोरी तयाची हीच ती काकांची मोल करीण गीते या झाले शंका निरसन रेड्यामुखी वेदगायन संती काय न केले जी ऐसे ते पोरीचे गायन झाले दासगणूंचे समाधान बाबांच्या थट्टेचे ही महिमान आले की कळून सकळाते कोणी म्हणती गणुदास बैसले होते देवपूजेस काकांचे येथे देवघरास तदा या गीतास परिसले असो ते जैसे असेल तैसे तात्पर्यार्थ एकची असे महाराज निज भक्ता शिकविती कैसे अनेक बिसे अवलोका ठाईच बैसोनी मजला पुसा उगीच कार अनुमाळ गिवसा पुरवितो मी तुमचा धिवसा एवढा भरवसा राखावा असे मी भरलो सर्वा ठाई मजवीणरिता ठाव नाही कुठेही कसाही प्रकटे पाही भावा पायी भक्तांच्या असो ती 8 वरसांची पोर कासेस एक फाटके फटकूर परी नारिंगी साडीचा बडीवार गाई ती सुस्वर गीतांत काय त्या साडीचा भरदर काय त्या साडीचा काठ सुंदर काय मौजेचा तिचा पदर यात चिती चूर गाताना खायला मिळेना पोटभर चिंधीन वेढाया बोटभर परी कोणाच्या नारिंगी साडीवर हर्ष निर्भर ती दिसली पाहुई नितियेचे दैन्यस्थिती आणि मनाची रंगेल वृत्ती कीव उपजली दासगणू प्रती काय निवेदिती मोरेश्वरा पहा हो हिचे अंग उघडे द्या की तिला एखादे लुगडे रुजू होईल ईश्वराकडे पुण्यही घडेल तुम्हा ते आधीच मोरेश्वर कृपामूर्ती वरी दासगणूंची विनंती सुंदर साडी खरेदी करीते आनंदे अर्पिती पोरी ते नित्य खाणारी जी कदन्न तिला लाधावे पंचपक्वान्न तेवी ती मुलगी सुप्रसन्न जाहली पाहून ती साडी दुसरे दिवशी ती ल्याली साडी फेर धरी ती खेळे फुगडी दिसली इतर पोरींवर कडी मोठी आवडी साडीची तीच पुढे दुसरे दिवशी साडी ठेवून पडदणीसी गुंडाळी पूर्वील फटकुरासी परी हिरमुसी दिसेना नाही ल्याली केली जोगबण तथापि तिचे पूर्वील दैन्य गणुदासा भासे झाले विच्छिन्न भावनेच्या भिन्नत्वे नवी साडी ठेविली सदनी जरी आली फाटके नेसुनी तरी दिसेना खिन्न मनी नव्हती की उणीव साडीची असमर्थपणे फाटके लेणे समर्थपणेही तैसेच करणे या नाव दैन्य संपन्नपणे मिरविणे भावने गुणे सुख दुःख हेचे दासगणूंचे कोडे येणे परी जेव्हा उलगडे ईशावास्याचे केणे सापडे ठाईच पडे अर्थबोध ईशेच आच्छा दिला जेथे सारा हा अवघा ब्रह्मांडाचा पसारा तेथे तया वेण उघडा थारा कोण विचारा मानिया तेही पूर्ण हेही पूर्ण पूर्णावासाव उद्भवले पूर्ण पूर्णातून काढिता पूर्ण राहील पूर्णची अवशेष पोरीचे दैन्य ईश्वरी अंश फटकूर साडी तेही तदंश दाता देय दान हेही अशेष
एकच ईश भरलेला. मी माझे हे पार दवडावे, निरभिमानत्वे सदा वर्तावे, त्यागपूर्वक भोग भोगावे, अभिलाषावे नच काही. ऐसी बाबांची अमोघ वाणी, प्रचिती मिळविली अनेकांनी, अप्राणांत शिर्डी न सोडून, जनी विजनी प्रकटत. कोणांस मच्छिंद्र गडावर, कोणांस कोठेही असो शहर, कोल्हापूर सोलापूर रामेश्वर, इच्छा मात्र प्रकटत. कोणास आपल्या बाह्यवेशी, कोणास जागृती वा स्वप्न विशेषी, दर्शन देत अहर्निशी, पूर्वीत असोशी भक्तांची. ऐसे अनुभव एकना दोन, किती म्हणून करावे वर्णन. शिर्डीत जरी वसती स्थान, अलक्ष प्रस्थान कोठेही. पहा ही पोर कोणाची कोण, यह कश्चित गरीब मोल करीण. नारिंगी साडीवरी तिचे ते गायन, निघाले मुखातून सहजिक. शंका म्हणून बाबांस पुसावी, या मोलकरणी ती निरसावी. ती ही काकांच्या इथे असावी, रचना ही मायावी नाही का. आधी ही तेथे मोलकरीण, असावी हे कैसे बाबांस ज्ञान. ती ही भविष्यकाळी हे गाऊन, श्रुत्यर्थ बोधन व्हावे कसे. झाले ते झाले खास, वाटले आश्चर्य गणुदासांस. आशंकेचा झाला निरास, ईशावास्य आकळले. श्रोत या मनी येईल शंका, खटाटोप हा तरी काय तुका. स्वयेच स्वमुखे बाबांनीच का, फेडिली न आशंका तेथेच. हे काय जागीच नसते करवले, परी ते नसते महिमान कळले. ईशे त्या पोरीसही आच्छादिले, प्रगट केले हे बाबांनी. आत्मयाथात्म्य निरूपण, हेच सर्वोपनिषदांचे पर्यवसान. हेच मोक्ष धर्म निष्करण, गीतार्थ प्रवचन ते हेच. प्राणी भिन्न आत्मा अभिन्न, आत्मा कर्तृत्व भोक्तृत्वहीन. तो न अशुद्ध पाप पुण्याधीन, कर्माचरण त्या नाही. मी जातीने उच्च ब्राह्मण, इतर मजहून नीच वर्ण. वसे ऐसे जोवरी भेदज्ञान, कर्माचरण आवश्यक. मी अशरीर सर्वत्र एक, मजहून कोणी नाहीक आणिक. मीच की सकलांचा व्यापक, सर्व स्वरूपोन्मुख हे ज्ञान. पूर्ण ब्रह्मस्वरूपच्युत, ऐसा हा जीवात्मा पूर्ववत. कधीतरी स्वस्वरूपाप्रत, पावावा निश्चित हे ध्येय. श्रुतिस्मृती आणि वेदांत, या सर्वांचा हाच सिद्धांत. हेची अंतिम साध्य निश्चित, च्युतासी अच्युतपद प्राप्ती. मम सर्वेषु भूतेषु, जो वरी अप्राप्त हा स्थितिविशेषु. तो वरी न भूतात्मा ऋषिकेषु, ज्ञानप्रकाशु समर्थ. विहित कर्मे चित्तशुद्ध, होता होईल अभेदबोध. शोकमोहादि संस्कृती विरुद्ध, प्रकटेल ज्ञान सिद्धते. अखिल त्रैलोक्य सदा चराचर, आच्छादी जो ईश परमेश्वर. निष्क्रिय निष्कल जो परात्पर, तो अशरीर सदात्मक. नाम रूपात्मक हे विश्व, सबाह्य आच्छादी हा ईश. तो मीच भरलो अशेष, निर्विशेष रूपत्वे. अस्तु वस्तुतः जे निराकार, माया गुणे भासे साकार. कामुका पाठी हा संसार, तोचे असार निष्कामा. हे यत्किंचित भूत भौतिक, जगत चेतना चेतनात्मक. ईश्वरची हा अद्वितीय एक, निर्धार निशंक करावा. जगबुद्धीचा हा विवेक, जरी मनासी पटेना देख. तरी हे धन हिरण्यादिक, यांचा अभिलाख न करावा. ही जरी न घडे तरी, जाणावे आपण कर्माधिकारी. अमरणांत शतसंवत्सरी, कर्मचे करीत राहावे. तेही स्ववर्णाश्रमोचित, यथोक्तानुष्ठान सहित. अग्निहोत्रादी नित्यविहित, चित्त अकलंकित होईतो. हा एक चित्तशुद्धीचा मार्ग, दुजा सर्वसंग परित्याग. हे न आक्रमिता ज्ञानयोग, कर्मभोगची केवळ. ही ब्रह्मविद्या हे उपनिषद, सर्वान देती अधिकारविद. वृत्ती न जोवरी झाली अभेद, उपनिषदबोध शाब्दिक. तरी तो ही व्हावा लागे, जिज्ञासू आधी तोच मागे. म्हणून बाबा ही पाठविले मागे, मोल करीन सांगेल म्हणून. स्वयेच बाबा हा बोध देते, तरी हे पुढील कार्य न घडते. एकमेवा द्वितीय नसते, ज्ञान हे कळते बाबांचे. मज वाचून आणिक कोण, आहे ती काकांची मोल करीण.
मीच तीही दिली कूण ईशावास्य जाणविले. परमेश्वरानुग्रह लेश आचार्यानुग्रह विशेष नसता आत्मज्ञानी प्रवेश सिद्धोपदेशची आवश्यक. आत्मप्रतिपादक जे जे शास्त्र श्रवणी आणावे ते तेच मात्र. प्रतिपाद्य जे ते मीच सर्वत्र मजवीण अन्यत्र काहीच न. होता आत्मतत्वाचे विवरण तोच मी आत्मा नव्हे आन. हे जयासी अभेद अनुसंधान आत्मा ही प्रसन्न तयासीच. असो आत्मनिरूपण होता ऐसेच आत्मानुसंधान राखिता. ऐसीच निश्चल धरिता आत्मता परमात्मा हाता येईल. पुढील अध्याय कथानुसंधान विनायक ठाकूरादि कथा कथन श्रोते करोत सादर श्रवण परमार्थ प्रवण होतील. त्याही कथा ऐशाच गोड करिता पुरेल श्रोतयांचे कोड. महापुरुष दर्शनाची होड पुरेल चाड भक्तीची. जैसा उगवता दिनमणी अंधार जाय निरसोनी तेवी या कथा पियोषा पानी माया हरपोनी जातसे. अतर्क्य साईंचे विंदान त्यावीन कोण करील कथन. मी तो एक निमित्त करून तेची ते वदवून घेतील. इति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ईशावास्य भावार्थ बोधन नाम 20ोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय साईराम.